सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत शहरात आरोग्य सेवांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत डॉक्टर प्रवीण म्हाळप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागगृह लेप्रोस्कोपिक सेंटरचा उद्घाटन सोहळा रविवार 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला. डॉक्टर प्रवीण पुजारी MBBS DGO हे प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांनी मुंबई येथे लेप्रोस्कोपिक सर्जरीचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेत आतापर्यंत 2000हून अधिक नॉर्मल डिलिव्हरी तसेच 1000 पेक्षा अधिक सीझर डिलिव्हरी यशस्वीरित्या पार पडल्या. ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी जत येथे सुसज्ज रुग्णालय सुरू केले आहे. या रुग्णालयामध्ये 24 तास सेवा उपलब्ध असून अद्ययावत मशीनद्वारे सोनोग्राफी, नॉर्मल, सीझर डिलिव्हरी, दुर्बिणीद्वारे लेप्रोस्कोपिक, मूलबंदी व गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया तसेच PCOD सारख्या आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत. याशिवाय जनरल सर्जरी, अपघातातील जखमा, ऑपरेशन, जनरल मेडिसिन अंतर्गत पित्ताशय, मूतखडा व किडनी विकारांवर उपचार, त्वचारोग उपचार तसेच अतिदक्षता विभाग देखील येथे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे रुग्णांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना अंतर्गत सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा उद्घाटन सोहळा माननीय चंद्रकांत दुबोडी यांच्या हस्ते माळी प्लॉट, विजापूर रोड, जत, तालुका जत, जिल्हा सांगली येथे पार पडणार असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी निमंत्रक म्हणून ॲडव्होकेट श्री म्हाळप्पा केंचप्पा पुजारी, सौ मंगल म्हाळप्पा पुजारी, ॲडव्होकेट श्री अजित म्हाळप्पा पुजारी, सौ वर्षा अजित पुजारी तसेच किरण म्हाळप्पा पुजारी यांनी पुढाकार घेतलाय. जत तालुक्यासह परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला यामुळे मोठा आधार मिळण्याची भावना व्यक्त केली जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.